देशभरात कोविड-19च्या दरम्यान स्तनाचा कर्करोगाच्या रुग्णांच्या गरजा भागवण्यासाठी आमच्या आजच्या विशेष मुलाखतीत आपले स्वागत आहे. आज या विशेष मुलाखतीसाठी आमच्याकडे अहमदनगरचे एक अत्यंत अनुभवी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर सतीश सोनवणे आहेत, जे अहमदनगरच्या मॅक्सकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर, आम्ही या खास मुलाखतीबद्दल डॉक्टरांचे स्वागत करतो आणि आपला बहुमूल्य वेळ आमच्या समवेत सामायिक केल्याबद्दल तुमचे फार धन्यवाद. सो आमचा पहिला प्रश्न असा आहे, या परिस्थितीचा सामना कसा करायचा आणि आपण दररोज कोणती आव्हाने तोंड देत आहोत? नमस्कार. आता कोविडचा हा जो काळ आहे हा अतिशय आपला ट्राईंग टाइम्स म्हणूयात आपण याला. मार्च पासून आपल्या भारतामध्ये लॉकडाऊन चालू झालं आणि तिथून पुढे आपल्याला फक्त कोविडचे पेशंट नाही तर आपल्याला नॉन कोविड पेशंट्सचे ट्रीटमेंट करणं सुद्धा एक मोठी चॅलेंज आपल्या समोर उभी आहे. याचं कारण असं आहे की खास करून आपण जर कॅन्सरचे रुग्ण जर बघितले तर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आता पण भीती आहे, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांमध्ये पण भीती आहे की हॉस्पिटलला जायचं कसं. पूर्वी कोविडच्या केसेस मेट्रो सिटीजमध्ये जास्त होत्या, ग्रामीण भागामध्ये त्या मनाने कमी होत्या, पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोविडच्या केसेसने शिरकाव केला आहे. त्यामुळे कॅन्सर ट्रीटमेंट जिथे मुख्यतः करून दिली जाते ते म्हणजे मोठ्या शहरांमध्ये, आणि तिथे खास करून आता सध्या कोविडचं प्रमाण जास्त असल्या कारणाने कोविडच्या रुग्णांच्या ट्रीटमेंट बरोबरच नॉन कोविडचे रुग्ण एकत्र येण्याची शक्यता असल्या कारणाने तसं थोडंसं भीतीचं वातावरण आपल्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये आहे. ते साहजिक आहे. याचं कारण असं आहे की कॅन्सर पेशंटमध्ये इम्युनिटी अशी कमी झालेली असते. त्यात परत आपण सर्जरी केली म्हणा किंवा किमोथेरपी रेडिएशनमध्ये अजून थोडीशी इम्युनिटी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्या रुग्णांमध्ये इम्युनिटी कमी असते म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असते अशा रुग्णांमध्ये कोविड इन्फेक्शन चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे ही परिस्थिती खरोखर चॅलेंजिंग आहे. यासाठी आपल्याला खास करून कॅन्सर पेशंटकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांची इम्युनिटी कमी होऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टी करता येतील का या दृष्टिकोनातून डॉक्टर्स, हॉस्पिटल्स प्रयत्न करतात. उदाहरणार्थ समजा आपण जिथे शक्य असेल तिथे किमोथेरपीचे डोसेस आपण थोडेसे मॉडिफाय करतो. जर आपण 3 वीकली असेल त्या ठिकाणी वीकली किमोथेरपी देण्याचा प्रयत्न करतो. रेडिएशनमध्ये पण कमीत कमी वेळ आपल्याला रुग्णांना हॉस्पिटलमध्ये कसं ठेवता येईल याचा विचार करतो. पण मुख्यत्वे करून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कॅन्सरची ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यामध्ये विलंब करता येणार नाही. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट थांबवली तर कॅन्सर काय तुमच्यासाठी थांबणार नाही, तो आजार वाढणार आहे. आणि जसा आजार वाढणार आहे तशी त्याची पायरी वाढणार आहे आणि जशी पायरी वाढते तसं कॅन्सरचं बरं होण्याचं प्रमाण घटतं. म्हणजे समजा आपण पहिल्या स्टेजला जर कॅन्सर असेल तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः 90 ते 100% असते. आणि जर हाच कॅन्सर आपला दुसऱ्या स्टेजला गेला तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः 80%, तिसऱ्या स्टेजला गेला तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः एक 40-50% आणि शेवटच्या स्टेजला जर कॅन्सर गेला तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः एक 5 ते 10% असतं. म्हणजेच काय, जितकं लवकर कॅन्सर निदान होतं तेवढंच बरं होण्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असतं. म्हणून कॅन्सरचं निदान लवकर होणंही गरजेचं आहे, ट्रीटमेंट होणंही गरजेची आहे. आता आपण जर साधा एक चांगलं एक आर्टिकल आमच्या अॅनल्स ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये समजा आता आपण दुसऱ्या स्टेजचा जर कॅन्सर ट्रीटमेंट आपण जर लेट केली, समजा आपण 3 महिने लेट केली तर आपल्याला 17% ओव्हरऑल सर्वायवल कमी दिसून येतो. जर आपण 6 महिने लेट केली तर आपल्याला ओव्हरऑल सर्वायवल जवळ 30% कमी होतो. म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की किती लाईफ इयर्स आपण गेन केले. जर आपण दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला जर आजार असेल, स्टेजला आजार असेल तर आपण त्याची ट्रीटमेंट वेळेवर केली तर त्याच्यामध्ये आपला किती फरक पडतो. आणि जर वेळेवर 3 महिने उशीर केलं तर त्याचा डेट्रिमेंट किती होतो. जर 3 महिने उशीर केला तर आपलं ते जे लाईफ इयर्स गेन आपण जे म्हणतो ते कमी होतं. उदाहरणार्थ ते 18% होऊन ते 17%च्या खाली जातं. 6 महिने लेट केलं तर ते आधीचे 15% होऊन 13-14% पर्यंत जातं. म्हणजे काय की तुम्ही जितकी ट्रीटमेंट लेट कराल तेवढं त्या कॅन्सर पासून होणाऱ्या सर्व्हायव्हलचं प्रमाण कमी होतं. आणि एकूणच आपण जर पॉप्युलेशन जर आपण जर हे जर आकडेवारी जर बघितली तर कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे कोविडपेक्षा जास्त असू शकतं. म्हणून
कॅन्सरची ट्रीटमेंट वेळेवरती करणं गरजेचं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चॅलेंजेस तर नक्की आहेत. त्याच्यामध्ये आपण कोविड नॉन कोविड सेग्रिगेशन करणं गरजेचं आहे. आज आम्ही नगरमध्ये कोविड नॉन कोविडचे पेशंट सेपरेट ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण कम्युनिटी स्प्रेड आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला बाकीच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की सोशल डिस्टन्सिंग इज इम्पॉर्टंट. त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. मास्क लावणं गरजेचं आहे. हँड हायजीन ठेवणं, सॅनिटायझर वापरणं, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्वच चॅलेंज हॉस्पिटल समोर आहेत, रुग्णांसमोर आहेत, पण कुठेतरी मध्य मार्ग काढला पाहिजे, जेणेकरून आमच्या कॅन्सर रुग्णांना कुठेही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला दिरंगाई करून चालणार नाही, या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला पाहिजे. एखादा रुग्ण ऑन्कोलॉजिस्ट किंवा हॉस्पिटलशी कसा संपर्क साधू शकेल? अगदी जसं पूर्वी आपले रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलला संपर्क साधायचे किंवा डॉक्टरांशी संपर्क साधायचे, अगदी त्याचप्रमाणे आजही ते संपर्क साधू शकतात. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही टेक्निकल अडचणी होत्या. उदाहरणार्थ बस सेवा चालू नव्हती, मोठ्या शहरांमध्ये एंट्री तशी अलाव केलेली नव्हती. त्यावेळी आपल्याला पासेस काढावे लागायचे जिल्हा प्रशासनाकडनं वगैरे. पण आता ते सगळे रिस्ट्रिक्शन जवळजवळ उठले आहेत, लॉकडाऊन उठलं आहे. त्यामुळे आपण दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण हॉस्पिटलला त्यांच्या दूरध्वनीवरती किंवा मोबाईलवरती किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जसं आपण कॉन्टॅक्ट करत होतो, त्याचप्रमाणे आपण हॉस्पिटलला डॉक्टरना कॉन्टॅक्ट करू शकतो. आज आमचे नंबर सुद्धा हॉस्पिटलचे आम्ही सर्वत्र सर्वांना माहिती आहेत आमच्या रुग्णांना. दे कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट इन अ युज्युअल वे अँड दे विल डेफिनेटली गेट रिस्पॉन्स फ्रॉम द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द हॉस्पिटल ॲज वेल. जर कोणत्याही रुग्णांना डॉक्टरांना कधी भेटावे ह्याच्यावरती तुम्ही माहिती द्याल का? रुग्णांना कधी भेटावे म्हणजे कधी भेटलं पाहिजे याचा हा प्रश्न असावा आपला बहुधा. त्याच्यामध्ये कसं आहे की कॅन्सर हा काय रात्रीतनं होत नाही. कॅन्सर नेव्हर हॅपन्स ओव्हरनाईट ऑर फोर्टनाईट. तर कॅन्सरची काहीतरी चाहूल असते आणि ती कॅन्सरची चाहूल आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की रात्रीतनं होत नाही, 15 दिवसात होत नाही. कॅन्सर होण्यासाठी दिवसेंदिवस, महिन्यांमध्ये वर्ष लागतात. उदाहरणार्थ गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा होताना 10 ते 14 वर्ष लागतात. त्याच्या आधी काहीतरी कॅन्सरची पूर्वावस्था असते, आपलं शरीर काहीतरी चाहूल देत असतं, आपल्या कॅन्सरची चाहूल लागत असते. फक्त ती लक्षणं आपल्याला माहिती पाहिजे. आता लक्षणं कोणती? तर शरीरामध्ये कोणत्याही भागात अचानक आलेली गाठ, विशेषतः स्तनामध्ये म्हणा किंवा मानेमध्ये आलेली गाठ, त्यानंतर हळूहळू वाढणारी एखादी जखम असेल, ती कातडीमध्ये असेल, ओटामध्ये असेल, जबड्यामध्ये असेल, मुखामध्ये असेल, ती जखम किंवा एखादा व्रण आहे तो लवकर भरत नाही. अशा वेळी आपल्याला कॅन्सर तर नाही ना म्हणून आपण डॉक्टरकडून तपासणी करून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे औषधाला दाद न देणारा खोकला किंवा घोगरा आवाज जो फार काळ ट्रीटमेंट करूनही बदलत नाहीये, फरक पडत नाहीये. तसेच वारंवार अपचन होते, अन्न गिळताना त्रास होतोय किंवा अन्न उलटून पडतंय. त्याचप्रमाणे शरीरावर एखादा तीळ असेल, त्याच्यामध्ये अचानक वाढ झाली असेल, अशा वेळी सुद्धा आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. त्याचप्रमाणे शौचामध्ये किंवा लघवीमध्ये ज्या सवयीमध्ये जर बदल घडला असेल, कधी जुलाब होतो तर कधी घट्ट संडास होते, कधी शौचातून रक्त पडतं किंवा लघवीतून रक्त पडतं, असं काही असेल तर. तसेच अवेळी किंवा अचानक रक्तस्राव, मग तो खोकल्यातून असू द्या, उलटीतून असू द्या, लघवीतून असू द्या, शौचातून असू द्या किंवा योनी मार्गातून असू द्या, अशा अनियमित स्राव होणे किंवा त्याच्यातून रक्तमिश्रित स्राव होत असेल तर निश्चितच आपण आपली तपासणी डॉक्टरांकडून करून घेतली पाहिजे. हे महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये आपल्याला ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात, ती चाहूल आपल्याला कळली पाहिजे. असं काही असलं मी तुम्हाला कॅन्सर असतोच असं नव्हे, पण कॅन्सरची शक्यता असू शकते म्हणून आपण तज्ञांकडे तपासणी करून आपल्याला आजार तर नाही ना ही तपासणी करून घेतली पाहिजे. हे झालं सर्वसाधारण सर्व कॅन्सरच्या बाबतीत. आपण सध्या ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात बोलतो आहोत. तर ब्रेस्ट कॅन्सर मध्ये सुद्धा अशी काही लक्षणं आहेत जी आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला स्तनामध्ये एखादी गाठ असेल किंवा स्तनाग्रची कातडी, स्तनाग्र आत खेचलं गेलं असेल किंवा स्तनाची कातडी आत खेचली गेली व स्तनाच्या कातडीला मध्ये कुठे खळगी पडली असेल किंवा स्तनाग्रावरती कुठे भेगा पडल्या असतील किंवा बगलेमध्ये काखेमध्ये एखादी गाठ लागत असेल किंवा क्लाविकलच्या वरती एखादी गाठ लागत असेल, तर ही स्तनामध्ये किंवा स्तनाच्या बाजूच्या भागामध्ये कुठे गाठ लागत असेल, अशा वेळेस आपल्याला स्तनाचा कॅन्सर तर नाही ना म्हणून आपली तपासणी आपण निश्चितच डॉक्टरांकडून करून घेतली पाहिजे. यासाठी हे काही जर आपल्याला सर्वसाधारण तुम्हाला मी जे चिन्ह सांगितली आहेत, अशी काही चिन्ह असतील तर निश्चितच आपण डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी करून घेणं आणि आपल्याला हा आजार तर नाही ना म्हणून आपण निश्चितच डॉक्टरांकडे किंवा आपल्या हॉस्पिटल जाऊन तपासणी करून घ्यायला हवी. कोणती लक्षणे तत्काळ आणीबाणीच्या उपचारांची हमी देतील? ही जी तुम्हाला मी लक्षणे सांगितली, ही लक्षणे आयदर तुमच्या म्हणजे किती माईल स्वरूपात आहे किंवा किती तीव्र स्वरूपात आहे, ही लक्षणे जशी असतील तशी आपण डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. पण मुख्यत्वे करून जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑब्वियस सायन्स आहेत, म्हणजे तणामध्ये गाठ आहे आणि पेशंटचं वय जास्त आहे,
तर निश्चितच स्तनाग्रातून रक्त पडत आहे, तर हे स्तनाच्या कॅन्सर संदर्भात ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अशा वेळी आपण तातडीने डॉक्टरांना तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आपल्या फक्त एखादी गाठ आहे ती हाताला लागते पण दुखत नाहीये, तर निश्चितच ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता जास्त असते. आणि फक्त गाठ हाताला लागते पण दुखत नाही म्हणून घरात बसून राहण्यात काही अर्थ नाहीये. ग्रामीण भागामध्ये काय होतं, की साधारणतः जोपर्यंत सासू सुनेला सांगत नाही किंवा सून सासूला सांगत नाही, तोपर्यंत हे अवजाराचं निदान लवकर होत नाही. आम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतो आम्हाला जाणवतो, जेव्हापर्यंत ती मुलगी माहेरी येत नाही, तोपर्यंत आई त्या मुलीला सांगत नाही, तोपर्यंत आजार निदान होत नाही. म्हणून शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या स्टेजमध्ये डायग्नोसिस होतं, त्याच्यामध्ये फरक आहे. शहरी भागांमध्ये सुद्धा आजकाल लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोसिस व्हायला लागलंय, जे की ग्रामीण भागामध्ये लेट स्टेजमध्ये डायग्नोसिस होतं आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे. त्यासाठी ह्या सगळ्या कॅन्सर अवेअरनेस आहे हे महत्वाचं आहे. डॉक्टर, मला सांगा, एखाद्या रुग्णाने आपले उपचार, शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी ह्याला विलंब करावा का? किंवा त्यांना ओरल मेडिसिन्स वरती शिफ्ट करायचं असेल तर ते कसं करायचं? जसं मी तुम्हाला सांगितलं, की जनरली शस्त्रक्रियामध्ये शस्त्रक्रियाला काही पर्याय नसतो. शस्त्रक्रिया वेळेवर केलेली कधीही चांगली. आणि तुम्हाला तर आता माहिती आहे, की आपण सुरुवातीच्या काळामध्ये थोडा विचार केला होता शस्त्रक्रिया काही पोस्टपोन करता येईल का? पण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये एखादी शस्त्रक्रिया जर इंडिकेट असेल, शस्त्रक्रिया नक्की करायला हवी. कारण हा कोविडचा काळ संपेल कधी कोणी सांगू शकणार नाही. निश्चितपणे कोणी सांगू शकणार नाही. आणि त्यामुळे शस्त्रक्रियेला विलंब करून तो स्टेज वाढली तर शस्त्रक्रियेचा पर्याय आपल्याला कदाचित उपलब्ध राहू शकत नाही. फक्त त्याच्यामध्ये काही आपला बदल घडवता येऊ शकतो. उदाहरणार्थ आपली कॉस्मेटिक सर्जरी वगैरे हे आपण टाळू शकतो आणि कॅन्सरमधून लवकर बरं कसं होता येईल, शस्त्रक्रियेचा वेळ कसा कसा कमीत कमी ठेवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येतात. तुम्ही चांगला प्रश्न विचारला, की किमोथेरपीमध्ये आपण ती टाळून एखादी ओरल मेडिसिन देऊ शकतो का? हो, किमोथेरपीमध्ये सुद्धा आपण मॉडिफिकेशन्स थोडेफार करू शकतो. काही ओरल किमोथेरपीज आहेत त्याचा आपण विचार करू शकतो. त्याचप्रमाणे समजा उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जिथे आपण नसाद्वारे किंवा पोट टाकून एखादी किमोथेरपी करतो, अशा वेळी त्या केसेसमध्ये आपण कदाचित टॅबलेटची किमोथेरपी, हार्मोनोथेरपी वगैरे काय करू शकतो याचाही विचार करू शकतो. रेडिएशनमध्ये सुद्धा पूर्वी आपण एक महिनाभराची रेडिएशन चालायची. पण आजकाल आपण एक 15 दिवसामध्ये हायपोफ्रॅक्शनेशन नावाची रेडिएशन थेरपी आहे, प्रणाली आहे, ती आपण वापरू शकतो किंवा फास्ट फॉरवर्ड रेडिओथेरपीची ही पद्धत आहे, त्याचाही आपण विचार करू शकतो. आठवड्यामध्ये आपण ट्रीटमेंट पूर्ण करू शकतो. सगळे त्याला पर्याय आहेत, उपलब्ध आहेत. त्याचा विचार आपण आपल्या डॉक्टरांशी विचारविनिमय करून त्याच्यावर निर्णय घेता येऊ शकतो. पण ट्रीटमेंटला पर्याय नाही. ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, की कोणत्या स्टेजला डायग्नोसिस होतं त्याच्यावरती त्या पेशंटचं भवितव्य अवलंबून आहे, प्रोग्नोसिस अवलंबून आहे. म्हणून जितक्या लवकर स्टेजला डायग्नोसिस ट्रीटमेंट करता येईल तेवढं करण्यासाठी आपण प्राधान्य नक्कीच द्यायला हवं. मला सांगा, मॅमोग्राम आणि इतर रुटीन स्क्रीनिंग्स असतात, त्यांचं काय? फार चांगला प्रश्न विचारला. जसं मी तुम्हाला सांगितलं, की कॅन्सर ट्रीटमेंट करताना आपण निश्चितच ह्या गोष्टींचा आपण याला आपल्याला पर्याय नाहीये, ती ट्रीटमेंट करायलाच हवी. त्याच्यासाठी आपलं हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. पण आता तुम्ही जसा प्रश्न विचारला, की मॅमोग्राफी वगैरे याचं काय? तर स्क्रीनिंग मॅमोग्राफीसाठी आता सध्याचा काळ तसा इतका संयुक्तिक नाहीये. त्यामुळे स्क्रीनिंग मॅमोग्राफी आपण थोडंसं दूर ठेवलं तर हरकत नाहीये. पण आपल्याला स्तनाच्या कॅन्सरमध्ये जेव्हा आपण एखादे स्क्रीनिंग टूल्स म्हणतो, मॅमोग्राफी इज ऑलवेज अ बेटर टूल, नो डाऊट. पण आता त्यालाही पर्याय आहेत. उदाहरणार्थ सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि क्लिनिकल एक्झामिनेशन. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्त्रीने त्याचे स्वतःचं स्तन परीक्षण करणे. याच्यासाठी आपण सारखं मीडियामध्ये म्हणा किंवा आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीवरती आपल्याला याच्याबद्दल शिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये स्त्री स्वतःचं स्तन परीक्षण करून बघायचं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठे स्तनामध्ये गाठ आहे का, स्तनाकडे कुठे आत खेचलं गेलंय का, किंवा बगलेमध्ये कुठे गाठ आहे का, स्तनाला कुठे भेगा पडल्यात, हे बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं कधी, तर त्याच्यासाठी मासिक पाळी येऊन गेल्यानंतर एखाद्या आठवड्यात बरा नाही तर आपण तपासणी केली तर निश्चितच त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. कारण त्यावेळी एक्झामिनेशनचे पॅटर्न्स प्रमाणे ठरल्याप्रमाणे आपण जर व्यवस्थित एक्झामिनेशन केलं तर आपल्याला गाठ चांगल्या प्रकारे लागू शकते. मासिक पाळी येण्याच्या आधी त्याच्यामध्ये स्तनामध्ये थोडीशी त्याला आपण फ्लुइड कलेक्शन असतं, त्याच्यामुळे आपला कदाचित त्या काळामध्ये त्याचा एवढा फायदा होणार नाही. पण ज्यांना थोडंसं मासिक पाळीमध्ये काही इरेग्युलरिटी असेल, अशा वेळेस आपण महिन्यात एखादा दिवस ठरवून घ्यायचं किंवा पोस्ट मध्ये म्हणजे ज्यांना रजळती आलेली आहे अशा महिलांमध्ये महिन्यातून एक दिवस ठरवून घ्यायचा, त्या दिवशी आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. त्याच वेळी आपल्याला जर डॉक्टरांकडे जाणं शक्य नसेल तर आपल्या पार्टनर्सला म्हणा, आयदर यू हॅव अ मेल पार्टनर और फिमेल पार्टनर, त्यांच्याकडून एक्झामिनेशन करून घेतलं तरी हरकत नाही. या संदर्भात आपल्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ह्या संदर्भात
किंवा म्हणजे स्वयं परीक्षण कसं करायचं या संदर्भात आपल्याला गुगलमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी आपल्याला याची माहिती निश्चित उपलब्ध होऊ शकते. पण हे एक्झामिनेशन करणं तितकं गरजेचं आहे. मॅमोग्राफीमध्ये जर आपलं काही शंका निश्चित आपण मॅमोग्राफी करण्यासाठी जाऊ शकतो. हे कधी की जेव्हा आपलं काही शंका असेल तर किंवा आपल्या डॉक्टरांनी नजीकच्या डॉक्टरांनी सांगितल्याने मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे. पण अदरवाईज रुटीन स्क्रीनिंग विच इज बीन रिकमेंडेड बाय वेस्टर्न कंट्रीज इज नॉट ॲडवायझेबल नाउ डेज बिकॉज आता सध्या कोविडचा काळ आहे. जास्तीत जास्त काळ आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जरी स्क्रीनिंग मॅमोग्राफी नाही केलं तर त्याला इतर ऑप्शन्स आहेत ते आपण अवलंबले पाहिजे असं माझं मत आहे. एखाद्या वेळी तातडीने नियोजित भेटीची वेळ ठरल्यास एका रुग्णाने काय करण्याची गरज आहे? म्हणजे इफ अ पेशंट इज हॅव्हिंग अ अर्जंट अपॉइंटमेंट शेड्यूल्ड विथ अ डॉक्टर, त्यावेळेला तिने काय काळजी घ्यावी? वेन यू हॅव अन अर्जंट अपॉइंटमेंट विथ अ डॉक्टर त्यावेळेस निश्चितच तुम्हाला डॉक्टरांकडे येणं तर गरजेचं आहे. त्यावेळी जाणंही तेवढं गरजेचं असल्या कारणाने तुम्ही ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपण अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. त्यावेळी आपण सोशल डिस्टन्सिंग आपण स्वतः मास्क वापरणे इतर आपल्या नातेवाईकांना पण मास्क वापरणं सांगणं गरजेचं आहे आणि रुग्णालयामध्ये गेल्यानंतर आजूबाजूच्या रुग्णांपासून सेफ डिस्टन्स ठेवणं आपल्यासाठी पण तितकंच महत्वाचं आहे जेवढं बाकीच्या रुग्णांसाठी आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या संदर्भात सूचना दिल्या जातात पण त्या काटेकोरपणे पाळणं आपल्यासाठी व आपल्या नातेवाईकांसाठी तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या जवळ जाता त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे पुढची पावलं उचलावी लागतील हे तितकंच खरं आहे. करंटली कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णात तीव्रतेचा किती धोका आहे? असं बघायला गेलं तर कोविड-19 मुळे स्तनाचा कर्करोग म्हणजे त्याची शक्यता वाढण्याची शक्यता तशी कमी म्हणजे तसं काही संबंध नाहीये. कोविड-19 इज अ डिफरंट इटिओलॉजी आणि कॅन्सरची इटिओलॉजी वेगळीच आहे. पण तसा आपण संबंध डायरेक्ट जोडणं संयुक्तिक नव्हे. पण जसं तुम्हाला सांगितलं की स्तनाचा कॅन्सर एखाद्याला असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये ह्या कोविडच्या काळामध्ये निश्चितच फरक पडू शकतो. खास करून इम्युनिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणजे ज्याच्या स्तनाच्या कॅन्सरमुळे किंवा त्याच्या ट्रीटमेंटमुळे जेव्हा एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी होते अशा रुग्णांमध्ये कोविड इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याचप्रमाणे कोविड इन्फेक्शन जर एखाद्याला झालं आणि त्याची जर कॅन्सर शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा रुग्णांमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त आहे. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण ह्या कोविड इन्फेक्शनपेक्षा जास्त असू शकतं. जेणेकरून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की कॅन्सर ट्रीटमेंट आपल्याला थांबविता येणार नाही. कोविड-19च्या परिस्थितीच्या वेळी एखाद्या रुग्णाने घरी कोणती सुरक्षा खबरदारी किंवा काळजी घ्यावी? हे जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा एखाद्या रुग्णाचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं असेल किंवा किमोथेरपी घेतली असेल किंवा रेडिएशन घेतलं असेल तर अदरवाईज सुद्धा आपण कॅन्सरच्या रुग्णांना गर्दी टाळायला सांगतो. एक संतुलित आहार घ्यायला सांगतो. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहायला सांगतो. हे सर्व करणं अतिशय गरजेचं राहतं कारण ह्या केसेसमध्ये आता ऑलरेडी तुमची इम्युनिटी कमी असण्याची शक्यता आहे. त्यात तुम्हाला इन्फेक्शन पासून दूर राहायचं असेल तर तुम्हाला ही सगळी बंधनं पाळणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग इज दी मस्ट. वेअरिंग अ मास्क इज अ मस्ट. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे तुमचा आहार संतुलित असणं गरजेचं, चांगला आहार असणं गरजेचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन जर आपण सामान्य पॉप्युलेशनसाठी जर आपण कोणती खबरदारी कॅन्सर दृष्टिकोनातून घ्यायचं असं म्हणलं तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कॅन्सर होण्याची नेमकी कारणं काय. त्याच्यामध्ये 40% कर्करोग हे तंबाखू सेवनामुळे असतात. 15% कर्करोग हे आपल्या फक्त लाईफस्टाईलमुळे असतात. म्हणजे उदाहरणार्थ ओबेसिटी इज सेल्फ अ मेजर रिस्क फॅक्टर. त्याचप्रमाणे लाईक एक्सरसाइज आणि फक्त एक्सरसाइज न केल्यामुळे व ओबेसिटीमुळे आपल्या हे लाईफस्टाईलमुळे 15% कर्करोग होऊ शकतात. ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाटा फार मोठा आहे. इनफॅक्ट भारतामध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण जर सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर जवळजवळ 50% कर्करोग हे आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत असं दिसून आलेलं आहे. धन्यवाद डॉक्टर ह्या मौल्यवान माहितीसाठी. आम्हाला खूप मौल्यवान ज्ञानाने आमच्या श्रेणी सुधारित केल्याबद्दल डॉक्टरांचे खूप आभार आणि कर्करोगाच्या रुग्णांना नक्कीच या माहितीचा मोठी मदत होणार आहे. धन्यवाद डॉक्टर.